अंतराचं लय कन्फ्युजन राहते. अंतर किती घ्यायचं. आता यांचा प्रश्न तर अंतराचाच आहे. समजा आमची जमीन लय हलकी आहे, म्हणजे आम्हाला अंतर जमत नाही. तर तुमची हलकी जमीन आहे तर किती अंतर लावतो तुम्ही? आम्ही 4 4 बाय किती? 4 बाय 2. 4 बाय 2 4 बाय 1.5. हा 4 बाय 2 म्हणजे किती व्हायला बघा. आता 1089 स्क्वेअर फूट म्हणजे सॉरी 1089 स्क्वेअर फूट म्हणजे 1 गुंठा. 43,560 स्क्वेअर फूट म्हणजे 40 गुंठे 1 एकर क्षेत्र झालं. तुम्ही 4 बाय 2 लावलं, 4 दुनी 8 स्क्वेअर फूटवर एक झाड आलं. 43,560 भागीला जर 8 केलं तर एका एकर मध्ये झाडाची संख्या बसाली 5,445. तर हे जे अंतर आहे, एक 5चा पट्टा, एक 7चा पट्टा आणि प्लॅन टू प्लॅन लावताना आपण 1 फूट लावतो. आता लावताना 1 फूट लावल्यानंतर आपण नंतर झाडं वगैरे काढतो, तो विषय वेगळा. समजा नंतर 1000-1500 याचं आपल्याला कमी करायचं. आता 7चा आणि 5चा पट्टा यामध्ये 2 लाईनी आहेत, म्हणजे 7 आणि 5 व्हायला 12 स्क्वेअर फूट, 12 निम्मे 6 स्क्वेअर फूटवर एक लाईन आली. 43,560 भागीला 6 केलं तर एका एकर मध्ये झाडाची संख्या बसली 7,260. तुमचे झाड जास्त असतात का हे झाड जास्त असतात? हा, जास्त बोंड कोड लागतील. इथं किती लागतील? जास्त 300 300 पर्यंत बोंड लागतील इथं. आता तुम्ही तुमच्या तोंडानं आता बरेच लोक कमेंट करतील की 300 बोंड लागत नाहीत म्हणून. बऱ्याच लोकांना आपण सांगतोय, त्यामुळे इथे या. आता इथं 300 बोंड लागू शकते, कॅपॅसिटी आहे. पण तुमच्या शेतात किती लागतील? 4 बाय 2 मध्ये 40 ते 50. 100 बोंडच लागत नाहीत. कारण सूर्यप्रकाशच भेटत नाही ना. सूर्यप्रकाश भेटत नाही, त्यामुळे लागत नाही. तर ते याच्यामध्ये कसं आहे बघा, काठाला जेवढे बोंड आहे तेवढे मदत पण लागते. सगळे आले पाहिजे असे. याच्यामध्ये कसं आहे, काठाला जेवढे बोंड आहे तेवढे मदत पण बोंड लागते, कारण याचा सूर्यप्रकाश भेटते सर्वात. आपलं कॉम्पिटिशन कसं आहे, तुमच्या शेजारी जर हे असले, याने 2 बॅग टाकले की तुम्हाला करमतच नाही. तुम्ही काय करता, डायरेक्ट शेतात याचा वाढायला दिसला की हे टाकते 4 बॅग जाऊन शेतात. याच्यापेक्षा 15 दिवसात मागून जरी असले पुढे नेऊन घालते म्हणजे काय, हे अंतर लांब पडते देऊन फांद्यात. हा, टॉनिक वर जास्त जोड. इकडे बघा, आता परत गेलो सर ते तिथून